नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आरे कॉलनीत अमानुषता, आजारी आजीला नातवाने कचऱ्यात फेकलं, रुग्णालयानेही पाठ फिरवली. नमस्कार, मी राधिका जाधव आणि तुम्ही पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. जनतेच्या भावना, अन्याय विरोधात आवाज आणि संवेदनशीलतेचा कडवट सत्य. मुंबईतील आरे कॉलनीत धक्कादायक घटना घडली. एका नातवानं आपल्या कॅन्सरग्रस्त आजीला कचऱ्यात टाकून दिला आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. जगण्यात जखमांचं दुःख कमी नव्हतं, पण आपल्या रक्ताने केलेली अमानुषता त्या आजीच्या नशिबी आली. शनिवारी सकाळी 8 वाजता आरे कॉलनी युनिट 32 कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक वृद्ध महिला विवळत पडलेली. त्वचेचा कर्करोग, अंगावर जखमा आणि तोंडात शब्द एकच, माझा नातू मला इथं सोडून गेला. पोलिसांनी घेतली जबाबदारी, पण महिला अजून बोलू शकत नव्हती. पत्ता अस्पष्ट, नाव मोघम, घर हरवलेलं आणि कुटुंब दिशा सोडलेलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील सांगतात, आम्ही महिलेला तिथेच सोडू शकत नव्हतो. 9 तास आम्ही रुग्णालयांमध्ये हेलपाटे घालत होतो. रुग्णालयांमधून मिळाला नकार. मुंबई सारख्या महानगरात एका जीवाची किंमत रुग्णालयांच्या दरवाजाबाहेर संपली. योगेश्वरी ट्रॉमा सेंटर, इतर खासगी रुग्णालय, सरकारी यंत्रणा, सगळीकडून नकार. अखेर संध्याकाळी 5:30 वाजता कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कुटुंब कुठं आहे? महिलेने कांदिवली मालाडचा अंदाजे पत्ता सांगितला. नातवाचं नावही सांगितलं, पण सीसीटीव्ही नाही, संपर्क नाही, मदत करणारा नाही. पोलीस शोध घेत आहेत, पण आपलेच सोडून गेले हे वास्तव कटू आहे. हा एक प्रश्न आपल्यालाही आहे. आज ही वृद्ध महिला कचऱ्यात फेकली गेली, उद्या कोणाची बारी? आपण इतके पुढारलो की माणुसकीच मागे टाकली. आजारी व्यक्तीला बेड नाकारणारी रुग्णालय काय खऱ्या अर्थाने सेवेत आहेत का? जर तुम्ही या वृद्ध महिलेला ओळखत असाल तर पोलिसांशी संपर्क साधा. राष्ट्रशक्ती न्यूज तुमचं आवाहन पोहोचवते आहे. मी राधिका जाधव, राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज वरून सांगते, जखमा शरीरावर होत्या, पण जखम मनावर झाल्या आहेत. कुठे गेली माणुसकी? कुठं गेलं नातं? आणि कुठं हरवला माणूसपणाचा श्वास? राष्ट्रशक्ती, इथं प्रत्येक अश्रूंचं मोल आहे.